Good morning, all of you. So, let's we learn systematics of living organism in a biology 11th. आपण 11वीमध्ये बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये आपल्याला सेकंड चॅप्टर बायोलॉजीचा सेकंड चॅप्टर की ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे आपल्याला लर्न करायचं आहे. तर बाळांनो और स्वीट किड्स, आपल्याला या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली बायोलॉजी लर्न करायचं नाही आहे. इट्स अ रिअली थिंग. ॲक्च्युली बायोलॉजी लर्न करायची नाही. मग तुम्हाला हा चॅप्टर बायोलॉजी या टेक्स्टबुकमध्ये का बरं दिलेला आहे? ओके, व्हॉट इज द ॲक्च्युली पर्पज बिहाइंड इट? तर सिस्टमॅटिक्स मीन्स व्हॉट, की असे बरेचसे सायंटिस्ट होऊन गेले किंवा फार वर्षांपूर्वी एक खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले की ज्यांना बायोलॉजी काय इवन ऑल सब्जेक्टमध्ये किंवा वास्ट स्पेसिसमध्ये स्टडी करायचा होता. ओके, बट स्टडी करायचं असेल, जर का सपोज तुम्हाला कुठलीही थिंग स्टडी करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायला हवं, त्या थिंगची स्पेसिफिक अरेंजमेंट करायला हवी. जसं तुम्ही एखादी गोष्ट ठराविक पद्धतीने अरेंजमेंट करून मग स्टडी कराल त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा स्टडी डीपली करू शकाल. ओके, बट मग यासाठी सर्वात पहिल्यांदा स्टडी ज्या गोष्टींचा करायचा होता त्या थिंग्स कोणकोणत्या आहेत, तर सर्वप्रथम बायोलॉजीमध्ये लिव्हिंग थिंग्स आल्या. मग लिव्हिंग थिंग्समध्ये फक्त प्लांट्स आहेत का? नाही, अगदी स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम, देन प्लांट्स, देन ॲनिमल्स, बिगर ॲनिमल्स, ओके, इवन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अशापासून सगळ्या थिंग्स या लिव्हिंग बिंग्समध्ये आल्या. मग या लिव्हिंग बिंग्समध्ये अल्गी, परत फंगस, ओके, त्यानंतर युकॅरिऑट्स, प्रोकॅरिऑट्स, असे डिफरंट थिंग्स झाले की ज्याच्यामध्ये त्यांनी हे क्लासिफिकेशन केलं. अँड आफ्टर क्लासिफिकेशन त्यांनी मग त्याचा स्टडी गो ऑन केला डीपली. सर्वात पहिल्यांदा हा जो पण स्टडी होता तो सगळ्या ग्रीक वर्ड्समध्ये होता. ओके, ग्रीक लँग्वेजमध्ये होता. मग तो स्टडी क्लासिफाय करणे आणि त्याच्यावरून ग्रुप्स तयार करणे हे खूप इम्पॉर्टंट होतं. मग यासाठी त्यांनी काय केलं? सो लेट्स वी लर्न इन दिस चॅप्टर. आपल्या या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली त्यांनी कोणत्या मेथड्स यूज केल्या क्लासिफिकेशनसाठी ते आपल्याला लर्न करायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर का आपण वर्गामध्ये स्टुडंट्स असले तर त्यांच्यामध्ये आपण जर का क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर आपण कसे क्लासिफिकेशन करू? फॉर एक्झाम्पल, सम स्टुडंट्स आर टॉलर, some students are dwarf, some students are average in a height, okay, or some students have curly hairs, some students have silky hairs, some students have wavy hairs. Okay, so just like that, याच्यासारखंच त्यांनी काय केलं तर मग ॲनिमल्समध्ये सुद्धा क्लासिफिकेशन करायचं डिसाईड केलं. सॉरी, लिव्हिंग बिंग्समध्ये क्लासिफिकेशन करायचं त्यांनी डिसाईड केलं. मग हे क्लासिफिकेशन करत असताना ॲक्च्युली त्यांनी कोणकोणते थिंग्स, कोणकोणत्या टर्म्स यूज केल्या आणि हाऊ दे यूज इट आणि त्यांचा वापर कसा केला हे आपल्याला या चॅप्टरमध्ये लर्न करायचं आहे. सो लेट्स वी लर्न. आणि या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला बोर्ड स्टडीसोबतच नीट आणि CETसाठी जेवढंही इम्पॉर्टंट आहे IIPMTसाठी तेवढ्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे पण तुमच्या एंट्रान्स एक्झाम आहेत या एंट्रान्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट असं स्टडी किंवा अशा नोट्स मी तुम्हाला देणार आहे. सो प्लीज फोकस ऑन इट अँड लेट्स स्टडी वेल. ओके, सो लेट वी लर्न फर्स्ट सिस्टमॅटिक्स. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सिस्टमॅटिक्स लर्न करायचं. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टमॅटिक्स? ओके, सिस्टमॅटिक इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. इट इज अ स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी. काइंड्स दॅट मीन्स व्हॉट? प्रकार, टाइप्स. काइंड्स मीन्स व्हॉट? टाइप्स, प्रकार. अँड डायव्हर्सिटीज दॅट मीन्स डिफरन्सेस, विभिन्नता. हो की नाही? आता जर का आपण डॉग्स म्हणलो तर डॉग्समध्ये डायव्हर्सिटी किती पाहायला मिळते आपल्याला? काही डॉग्स असतात ते कसे असतात तर बुलडॉग, काही असतात ते कसे असतात परत लॅब, हो की नाही? परत अजून भरपूर स्पेसीज आहेत डॉग्समध्ये. त्यातली सगळ्यात गाजलेली, सगळ्यात पब्लिक स्पेसीस जर कोणती असेल तर ती आहे गावठी डॉग. कुठेही तुम्हाला जा तुम्हाला ते पाहायला मिळते अँड दे आर रिअली सो लवली. ओके, सो जोक अपार्ट, ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपेरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स. ओके, इन systematic it is the study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. Comparative that means what? फॉर एक्झाम्पल जर का आपण डॉग्समध्ये कंपॅरिझन केलं तर त्यांच्यामध्ये आपण डिफरंट ग्रुप्स पाडू शकतो. हो की नाही? त्यांची इव्होल्युशनरी म्हणजे त्यांच्यामध्ये झालेले चेंजेस
ओके, फॉर एक्झाम्पल काही वर्षांपूर्वी डॉग्स कसे होते, आता त्यांच्यामध्ये काही एक्झाम्पल झाले. तुम्ही जर का इलेफंटबद्दल सुद्धा पाहायला गेलं तर इलेफंटमध्ये सुद्धा खूप चेंजेस झाले. जर का तुम्ही खूप वर्षांपूर्वीचे इलेफंट्स पाहिले तर त्यांच्या शेपमध्ये आणि आत्ताच्या इलेफंटच्या शेपमध्ये एकदम जमीन आसमानचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल, एकदम टोटल डिफरन्सेस. ओके, सो देअर आर, मग याला म्हणतो आपण इव्होल्युशनरी रिलेशनशिप. त्यांच्यामध्ये स्टेप बाय स्टेप, इयर आफ्टर इयर, इयर आफ्टर इयर काय चेंजेस झाले, ओके, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लर्न करायला मिळतात. सो टोटल इन अ सिस्टमॅटिक इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सिस्टमॅटिक हा एक असा स्टडी किंवा असा अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिझमचे प्रकार, डायव्हर्सिटी दॅट मीन्स विभिन्नता आणि त्यांच्यामध्ये असणारं नातं हे शिकायला मिळतं. कळलं सगळ्यांना? सो ओव्हरऑल ऑल क्लासिफिकेशनला इथे त्यांनी सिस्टमॅटिक असं नाव दिलेलं आहे. कळलं तुमच्या सगळ्यांना? आता आपण पुढे लर्न करूया. सो नेक्स्ट दे सेड टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी दॅट मीन्स व्हॉट? आता ह्याची डेफिनेशन मी तुम्हाला फक्त 2 वर्ड्समध्ये दिलेले. हे टॅक्सिस अँड नॉमस दे बोथ आर ग्रीक वर्ड. हे दोन्ही सुद्धा ग्रीक वर्ड्स आहेत. टॅक्सिस म्हणजेच काय? अरेंजमेंट. नॉमस म्हणजेच काय? लॉ किंवा रूल्स. ओके, अरेंजमेंटचे रूल्स दॅट मीन्स टॅक्झॉनॉमी. एखादी गोष्ट किंवा एखादी ऑर्गॅनिझम तुम्हाला अरेंज करायचे ग्रुप्समध्ये आणि त्यासाठी तुम्ही जे पण रूल्स कराल, फॉर एक्झाम्पल रूल्स किंवा लॉज कराल, ओके, ऑर्गॅनिझम अरेंज करण्यासाठी त्या रूल्सला किंवा त्या लॉजला त्यांनी काय म्हणलेलं आहे? टॅक्झॉनॉमी म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी लॉ करेन किंवा मी एक रूल करेन, माझे जे पण स्टुडंट्स आहेत ते क्लासिफाय करण्यासाठी मी रूल्स करेन. कुठले रूल्स करेन? ओके, फॉर एक्झाम्पल मी रूल्स असे करेन की कर्ली हेअर्सवाले इकडे बसा, सिल्की हेअर्सवाले इकडे बसा, वेवी हेअर्सवाले इथे बसा. ओके, किंवा मी अजूनसुद्धा त्यांच्यामध्ये रूल्स करू शकतो, ब्लॅक आईजवाले इथे बसा, ब्ल्यू आईजवाले इथे बसा, या ग्रुपमध्ये बसा. ए ग्रुपमध्ये ब्लॅक आईज, बी ग्रुपमध्ये ब्ल्यू आईज, सी ग्रुपमध्ये ग्रीन आईज. ओके नाही? सो फॉर एक्झाम्पल दॅट टाईप मी हा एक रूल केला जस्ट लाईक अ दॅट. अशा रूल्सलाच काय म्हणले त्यांनी बाळांनो? टॅक्झॉनॉमी. ओके, सो यू ऑल विल नो अबाउट टॅक्झॉनॉमी. आता लेट वी लर्न अबाउट दॅट व्हेरी प्रिशियस सायंटिस्ट हू वर्क इन इट. बाळांनो, आपण जेव्हा स्टडी करतो त्यावेळेस स्टडी किंवा एखादी टर्म आपल्याला लर्न करायला खूप कमी वेळ लागतो. एकदम म्हणजे 1 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये मी ती टर्म तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फॉर एक्झाम्पल जशी मी इथे केलेली आहे. पण मला सांगा, या सायंटिस्टला ही टर्म फाइंड आउट करायला किती इयर्स एफर्ट्स घ्यावे लागलेले असतात? जो अबुंडन्स ऑफ इयर और खूप वर्ष, काय काय 10 इयर्स 20 इयर्स, काय काय तर सायंटिस्टला तो थिंग शोधण्यासाठी होल लाईफ खर्च करावी लागते. बट आपण ते लर्न 5 मिनिट्समध्ये करतो. ओके, मग याच्यामुळे तर त्यांचे एफर्ट्स फक्त 5 मिनिटापुरतेच इम्पॉर्टन्स असतात का? ऑब्व्हियसली नाही. सो आपल्याला त्यांच्या ऑनरमध्ये त्यांचा सन्मान करणे, त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं. आणि त्या सायंटिस्टची आता आपण सुरुवात करूया. आणि याच्याबद्दल तुम्हाला नीटमध्ये म्हणून या ऑनरबद्दलच, त्यांच्या सायंटिस्टबद्दल मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला नीट एक्झाम्समध्ये, CET एक्झाम्समध्ये विचारले जातात. इवन त्यांचं इयर आणि त्यांनी केलेलं वर्क हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ओके, सो लेट वी लर्न अबाउट दॅट सायंटिस्ट. द नेम ऑफ फर्स्ट सायंटिस्ट हू वर्क इन अ सिस्टमॅटिक्स इज A.P. डे कॅन्डोले. कॅन्डोले, कंडोले, मंडोले, कॅन्डोले. इट्स अ जोक अपार्ट, पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. ओके, A.P. डे कॅन्डोले हे एक स्विस बॉटनिस्ट होते. ओके, स्विस दॅट मीन्स स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेले व तिथे त्यांनी वर्क केलेलं. स्विस बॉटनिस्ट. बॉटनिस्टचं मिनिंग काय? वनस्पती शास्त्रज्ञ. ओके, द सायंटिस्ट हू वर्क इन अ प्लांट सायन्स और बॉटनी इज कॉल्ड बॉटनिस्ट. आणि त्यांचं इयर किती होतं? 1778 1778 टू 1841 1841. ही फर्स्ट इंट्रोड्यूस द टर्म टॅक्झॉनॉमी. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा टॅक्झॉनॉमी ही टर्म इंट्रोड्यूस केली, म्हणजे जगासमोर आणली किंवा त्याचा यूज केला. ओके, फर्स्ट इंट्रोड्यूस, सॉरी जगासमोर आणली असं म्हणू शकता तुम्ही. फर्स्ट इंट्रोड्यूस द टर्म टॅक्झॉनॉमी. आणि त्यांनी खरंच खूप इम्पॉर्टंट काम केलं टॅक्झॉनॉमी ही टर्म आणून, म्हणजे त्या डोक्यात रूल्स फॉलो करून, तयार करून. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टर्म जर का आपल्याला कुठे लर्न करायची आहे तर ती आहे क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगते सिस्टमॅटिक इज अनदर नेम ऑफ अ क्लासिफिकेशन. येस, बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशनचं जर का स्टडीमधून आपण मिनिंग पाहायला गेलो तर कोणतं मिनिंग येत असेल? लेट्स थिंक. इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स और ग्रुप्स
ऑफ ऑर्गॅनिझम्स इन अ डिस्टिंक्ट कॅटेगरीज. ही एक अरेंजमेंट आहे ऑर्गॅनिझमची किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमच्या ग्रुपची अरेंजमेंट आहे इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज. एक ठराविक कॅटेगरीजमध्ये, जसं मी म्हणलं ब्लॅक आईजवाले तिकडे, ब्ल्यू आईजवाले इकडे, ग्रीन आईजवाले तिकडे, हे डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये मी काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं, त्यांची अरेंजमेंट केली इन अकॉर्डन्स विथ द पर्टिक्युलर अँड वेल इस्टॅब्लिश प्लॅन. एका वेल इस्टॅब्लिश प्लॅननुसार प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या ग्रुपची किंवा ऑर्गॅनिझमची केलेली अरेंजमेंट, यालाच आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन. इझी डेफिनेशन सगळ्यांनी पाठ झाली पाहिजे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बोर्ड एक्झाम्स. इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज in accordance with a particular and well established plan. In accordance with a particular and well established plan. ओके, सो इथे आपल्याला बाळांनो क्लासिफिकेशन म्हणजे काय हे समजलेलं आहे. आता आपल्याला लर्न करायचं आहे क्लासिफिकेशनचे टाइप्स. सो लेट वी लर्न टाइप्स ऑफ अ क्लासिफिकेशन. So here are next types of a classification. आता what is the types of a classification? तर बरेचदा सायंटिस्टने सुद्धा स्वतः क्लासिफिकेशनला सुरुवात केली. ओके, आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाने रूल्स तयार करून क्लासिफिकेशन केलं. बट यासोबतच त्यांनी काय केलं, दे यूज नॅचरल सिम्टम्स और नॅचरल सायन्स फॉर अ क्लासिफिकेशन. So let me learn that natural science or artificial things for a classification. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट जर लर्न करायचं असेल क्लासिफिकेशनमध्ये काय, द फर्स्ट पॉईंट दॅट इज अ आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन दॅट मीन्स व्हॉट, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ओके, दॅट मीन्स व्हॉट, द क्लासिफिकेशन विच इज अ आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, मानवाने स्वतःच्या मनाने किंवा बुद्धीचा वापर करून तयार केलं क्लासिफिकेशन. कुठल्याही नॅचरल थिंग्सचा वापर न करता किंवा नॅचरल सायन्सचा यूज न करता. ओके, फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स ओनली, फक्त बाहेरून ऑब्झर्वेशन करून. ओके, मग सो मी इथे लिहितो बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स. ओके, बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन ओनली. ओके, इट्स हे थोडंसं एक्सप्लेनेशन आहे बट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. हेच महत्त्वाचं आहे. ओके, बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन. आता तुम्ही ऑब्झर्वेशन काय कराल, एखादं ऑर्गॅनिझमचं सपोज तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं, तुम्ही एक्झाम्पल बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही काय यूज कराल. ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याचे हॅबिट पाहाल. ओके, त्यानंतर मग अजून काय तुम्ही हे कराल, त्याचा कलरवरून सुद्धा क्लासिफाय कराल. दॅन फॉर्म म्हणजे त्याचा प्रकार, प्लांट जर का असेल तर त्या प्लांटचा प्रकार कुठला आहे. इट्स अ ऑब्झर्वेशन्स. या ऑब्झर्वेशन्स बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन करायचं आहे. आणि असंच आर्टिफिशियल क्लासिफिकेशन काही सायंटिस्टने केलं. एका सायंटिस्टने केलं की ज्याचं नाव आहे लिनस सिस्टीम ऑफ अ क्लासिफिकेशन. एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल क्लासिफिकेशन इज लिनस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की सर कार्ल लिनस हे खूप मोठे आणि खूप थोर शास्त्रज्ञ होते, ज्यांनी फक्त क्लासिफिकेशनची सुरुवातच नाही केली तर त्यांनी बॉटॅनिकल नेमसुद्धा दिले की जे आपण नॉमेनक्लेचर या पॉईंटमध्ये पुढे लर्न करणारच आहोत. ओके, बट इज अ रिअली वेल नोन सायंटिस्ट अँड आय रिअली रिस्पेक्ट हिम फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. खरंच ते खूप महत्त्वाचे आणि मोठे सायंटिस्ट होते. आपण त्यांच्याबद्दल इन फ्युचर लर्न करणारच आहोत नेक्स्ट येत्या पॉईंटमध्ये. आता पुढचा जो पॉईंट आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, की जो तुम्ही ऑब्झर्वेशन बेसिसवर करता. मग जो सेकंड टाईप आहे तो कोणता टाईप आहे, इट इज अ सेकंड अनादर टाईप दॅट इज नॅचरल क्लासिफिकेशन. ओके, सो नॅचरल क्लासिफिकेशन.
Natural classification, that means what? What do you mean by natural classification? Okay, so here are natural classification based on objectively significant. नॅचरल क्लासिफिकेशन हे ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकन्सवर बेसिस करतं. आता याच्यासाठी मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय. बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट. तुम्ही म्हणा सर ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट मीन्स व्हॉट? बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट दॅट मीन्स व्हॉट? ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट म्हणजेच काय? तर पहिल्यांदा असे लक्षणीय बदल, ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट दॅट मीन्स लक्षणीय बदल कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये, मग तो प्लांट असो वा ॲनिमल असो, त्याच्यामध्ये असे काही लक्षणीय बदल दॅट मीन्स ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट ऑब्झर्व होतात का, दिसून येतात का, त्याच्यानुसार केलेलं क्लासिफिकेशन दॅट मीन्स व्हॉट? नॅचरल क्लासिफिकेशन. आता हे सिग्निफिकंट बदल दॅट लक्षणीय बदल म्हणजेच काय? तर त्यामध्ये त्यांना सांगायचं फॉर एक्झाम्पल बॅनथम अँड हुकर यांनी केलेलं क्रिप्टोगॅम्स अँड फोनेरोगॅम्स क्लासिफिकेशन. तुम्ही म्हणा सर क्रिप्टोगॅम्स अँड फोनेरोगॅम्स क्लासिफिकेशन म्हणजेच काय? तर ही एक ग्रीक लँग्वेज आहे. सो तुम्हाला याचं वर्ड टू वर्ड मिनिंग कळणार नाही, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर CET अँड नीट. ओके, क्रिप्टोगॅम्स अँड फोनेरोगॅम्स. तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करून पाहू शकता याच्याबद्दल. हे क्लासिफिकेशन कोणी केलं आहे? बेंथम अँड हुकर. ओके, so let me Bentham and Hooker हे जे सायंटिस्ट होते यांनी क्लासिफिकेशन केलं, नॅचरल क्लासिफिकेशन. त्यामुळे त्यांनी क्रिप्टोगॅम्स अँड फोनेरोगॅम्स एक एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. क्रिप्टोगॅम्स म्हणजेच काय बाळांनो? तर असे प्लांट्स की ज्यांना सीड्स येत नाहीत. ओके, आणि अजून एक फोनेरोगॅम्स. फोनेरोगॅम्स दॅट मीन्स व्हॉट बाळांनो? तर एक असे प्लांट्स की ज्यांना काय होतं बाळांनो? येस, क्रिप्टोगॅम्स की ज्यांना सीड्सच येत नाही. ज्या प्लांट्समध्ये सीड्स नसतात त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतात. आणि एक असे प्लांट्स की ज्यांना सीड्स येतात त्यांना फोनेरोगॅम्स म्हणतात. मग हे पहा, एक नॅचरल क्लासिफिकेशन आहे की नाही? त्याच्यामध्ये नॅचरल थिंग दिसून येते. आपण आर्टिफिशियल कुठली थिंग ॲड केली नाही त्याच्यामध्ये, किंवा आपण शोधून काढली नाही, किंवा आपण त्याचा कलर वगैरे वरून आपण मनातून क्लासिफिकेशन केलं नाही. तर ते नॅचरली घडते की एका प्लांटमध्ये सीड्स येतात, एकामध्ये सीड्स येतच नाहीत. त्या प्लांटच्या स्पेसिसमध्ये सीड्स नसतातच. ओके, मग अशाला तुम्ही काय म्हणा? ज्याच्यामध्ये सीड्स नसतात त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणा, ज्याच्यामध्ये सीड्स असतात त्यांना फोनेरोगॅम्स म्हणाल. हे नॅचरली क्लासिफिकेशन झालं. आणि ह्याचं एक्झाम्पल कोण आहे? सर बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन. ओके, सो आता बाळांनो याच्या पुढचं जर का क्लासिफिकेशन कोणतं आहे की जे आपल्याला लर्न करायचं ते आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. याचं मिनिंग काय? तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच, पण त्याच्या अगोदर आपण त्याबद्दल इन डिटेल्समध्ये पाहूया. ओके, इट्स अ थर्ड पॉईंट, फायलोजेनेटिक classification. Phylogenetic classification. Okay, so what do you mean by phylogenetic classification? Here are based on evolutionary descents. Phylogenetic classification हे कसं आहे? तर based on evolutionary descent. Okay, so इथे आपण लिहूया based on evolutionary इव्हॉल्युशन डिसेंट म्हणजेच काय? की ज्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन्स घडत येतं, चेंजेस होत जातात ॲज अ स्टेप बाय स्टेप, इयर आफ्टर इयर. तर याचं सगळ्यात उत्तम उदाहरण फायलोजेनिक डिसेंटचं जर कुठलं असेल तर ते आहे एंगलर अँड पॅरेंटल्स क्लासिफिकेशन. ओके, सो लेट वी रिस्पेक्ट देअर एफर्ट्स. एक्झाम्पल ऑफ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन इज एंगलर, ENGLER, Engler, and Prantle's classification.
Randless classification. Okay, so here are it is a phylogenetic classification. ह्याचं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे बाळांनो. दिस इज वन. ओके, हे जे पण क्लासिफिकेशन आहे ते कोणतं क्लासिफिकेशन आहे तर फायलोजेनेटिक डिसेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॉमन ॲन्सेस्टर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या अर्थवर बॉर्न झालेलं जन्मलेलं एक ॲन्सेस्टर आहे की त्यांच्यापासून काय सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म झाले बॅक्टेरिया, देन आर्किया, देन युकॅरिया की जे आपण आहोत. युकॅरिया दॅट मीन्स वॉट की ज्यांचे न्यूक्लियस हा डेव्हलप असतो. आपला न्यूक्लियस हा डेव्हलप आहे, हेन्स आपण त्या डेव्हलप न्यूक्लियसपासून भरपूर थिंग्स कॅरीड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी बोलू शकतो, चालू शकतो, ऑब्झर्व करू शकतो, पाहू शकतो, फील करू शकतो आणि अकॉर्डिंग टू द नेचर माझ्यामध्ये मी चेंजेस घडवू शकतो. ओके, मग यालाच आपण काय म्हणतो फायलोजेनेटिक रिलेशनशिप. सो लेट वी लर्न अबाउट इट इन डिटेल्स. आता हे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल क्लासिफिकेशन हे तिन्ही टाईप तुम्ही आता लर्न केलेले आहेतच. आता आपल्याला पुढचा पॉईंट लर्न करायचा आहे. ओके, अबाउट डॉमेन्स ऑफ अ लाईफ. सो लेट वी लर्न अबाउट इट. आता 3 डॉमेन्स ऑफ अ लाईफ. सगळ्यांदा हे सगळ्यांना समजलेलं असेल. जर का सपोज कर्सिव्ह रायटिंग आहे त्यामुळे जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही टेक्स्टबुक पाहू शकता किंवा मी माझे नोट्स हवं ते शेअर करेन. ओके, सो लेट वी लर्न अबाउट 3 डॉमेन्स ऑफ लाईफ. डॉमेन्स ऑफ लाईफ आफ्टर दॅट सायंटिस्ट, या सगळ्या सायंटिस्टच्या वर्कनंतर हे जे पण ऑल ओव्हर लिव्हिंग बिंग्स आहेत हे लिव्हिंग बिंग्स इन डिटेल्समध्ये क्लासिफाय केलेले आहे. त्यासाठी त्यांनी 3 डॉमेन्स तयार केले. दॅट मीन्स 3 मेन ग्रुप तयार केले. हे 3 मेन ग्रुप्सलाच त्यांनी डॉमेन्स असं नाव दिलं. हे 3 मेन ग्रुप्स आर द हायर ॲट अ हायर लेवल ऑफ एव्हरी क्लासिफिकेशन. प्रत्येक क्लासिफिकेशनच्या वर जर हायर लेवल कुठली असेल तर ती आहे त्या 3 डॉमेन्सची. सो याच्यावर तुम्हाला CETमध्ये 100% क्वेश्चन विचारतातच. एवढे वर्ष विचारलेले आहेत, इथून पुढेही ते 100% विचारणारच. सो लेट्स फोकस ऑन इट. आता आपण याच्यावर इन डिटेल्समध्ये लक्ष देऊया. ओके, दॅट इज 3 डॉमेन्स ऑफ अ लाईफ. Three domains of life, including which Carl Lewis, who is the best scientist, is a Carl Lewis. Okay, so let we learn about him first. आपण यांच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा शिकूया की ज्यांनी हे 3 डॉमेन्स तयार केले. ओके, आणि त्यांच्याबद्दल लर्न करून मग आपण त्या 3 डॉमेन्सबद्दल इन डिटेल्समध्ये लर्न करू. कार्ल लुईस. Carl Lewis is the scientist in 1990. He proposed 3 domains of a life. यांनीच काय केलं तर बाळांनो 3 domains of a life ही आपल्या सर्वांच्या समोर किंवा आपल्याला ही टर्म इंट्रोड्यूस केली. 3 domains of life. Propose 3 domains of life. ओके, बट व्हॉट आर द 3 डॉमेन्स ऑफ लाईफ. ते 3 डॉमेन्स ऑफ लाईफ मीन्स काय आहेत. त्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे ओके आर्किया, तुम्ही याला ॲक्च्युली आर्किया, आफ्टर दॅट बॅक्टेरिया and eukarya. ओके, तुम्ही याला आर्चिया पण सुद्धा बोलू शकता. आर्चिया पण ही सायरॅटमधली आर्ची नाही आहे. इट इज द फर्स्ट ॲन्सेस्टर्स आर्किया. ओके, आर्किया, बॅक्टेरिया, युकॅरिया. तुमचं सगळ्यांना माहिती आहे बाळांनो हे जे पण आर्किया आहेत ते किंवा बॅक्टेरिया आहेत ह्या दोघांमध्ये सुद्धा ओके बोथ ऑफ देम हॅव प्रोकॅरियोटिक सेल. या दोघांमध्ये सुद्धा प्रोकॅरियोटिक सेल असतात. प्रोकॅरियोटिक. ओके, सो इथे पण मी लिहितो प्रोकॅरियोटिक.
आणि हे जे पण युकॅरी आहेत त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असतात. फर्स्टली व्हॉट डू यू मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचं मिनिंग काय आणि युकॅरियोटिक सेलचं मिनिंग काय. दोघांमध्ये सुद्धा कॉमन प्रोकॅरियोटिक सेल असतात, फक्त युकॅरियामध्येच युकॅरियोटिक सेल असतात. प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचं मिनिंग काय आहे. प्रो दॅट मीन्स व्हॉट, फर्स्ट, ओनली फर्स्ट स्टेप किंवा फर्स्ट स्टेज, फक्त पहिल्या स्टेपपर्यंत किंवा पहिल्या स्टेजपर्यंतच डेव्हलप असलेल्याला प्रोकॅरियोटिक असं म्हणतात. ओके, प्रो म्हणतात. कॅरिओ म्हणजेच काय, न्यूक्लियस किंवा ब्रेन असं पण आपण म्हणू. ओके, प्रोकॅरियोटिक फर्स्ट स्टेज पुरताच न्यूक्लियस डेव्हलप असलेली सेल, त्याला काय म्हणायचं, प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक, यू म्हणजे टोटली डेव्हलप असलेली. कॅरियोटिक म्हणजेच काय, न्यूक्लियस, टोटली डेव्हलप असलेल्या न्यूक्लियस असलेली सेल म्हणजे युकॅरियोटिक सेल. हेच आपण मल्टीसेल्युलर मोस्ट ऑफ दी युकॅरियोटिक असतात आणि युनिसेल्युलर मोस्ट ऑफ दी प्रोकॅरियोटिक असतात. जेव्हा आपली अर्थ तयार झाली तेव्हा आपल्या अर्थवर जर सगळ्यात पहिला ऑर्गॅनिझम कुठला बॉर्न झाला असेल तर तो होता प्रोकॅरियोटिक सेलचा, की जो टोटली डेव्हलप नव्हता बट तो डेव्हलपिंग होता. नंतर तर त्याच्यामध्ये बरेचसे डिफरन्शिएशन झाले, इव्हॉल्युशन्स झाले आणि युकॅरियोटिक सेल तयार झाले. बट बाळांनो, ह्याच्यासोबतच ह्या प्रोकॅरियोटिक सेल्स चे अजूनही काही ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या अर्थवर की जे प्रोकॅरियोटिक सेल बिअर करतात. ओके, सो लेट वी लर्न अबाउट देम. बट व्हॉट आर द कॉमन इन ऑल ऑफ देम. ह्या सगळ्यांमध्ये जर का कॉमन कुठली गोष्ट असेल तर ती कुठली असेल, कुठली आहे तर ऑल ऑफ दे आर कंटेनिंग RNA. या सगळ्यांमध्ये काय आहेत बाळांनो, RNA आहेत. व्हॉट डू यू मीन बाय RNA. ओके, आता बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा RNA म्हणजेच काय मी तुम्ही 9th किंवा 10th लर्न केलंच असेल, बट तरी पण मी तुमच्या सगळ्यांना सांगतो, तुमच्या सगळ्यांना हे माहीत असतील. ओके, नाही याला तुम्ही काय म्हणता, DNA, बरोबर ना. हे कोण आहेत, DNA आहेत. ओके, ह्याच्यामध्ये डबल स्टँड असतं 1, 2 म्हणून त्याला DNA म्हणतात. असं जर तुम्ही सध्या लक्षात ठेवलं तरी चालेल. ॲक्च्युली त्याचा फुल फॉर्म वेगळा आहे, डायऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. ओके, सो म्हणून त्याला DNA असं म्हणतात. बट इट्स अ टफ, तुम्ही हे 12th लर्न करा किंवा आपल्या येत्या पुढच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला इन डिटेल्समध्ये लिहूनही देईन. आता फक्त एवढा पॉईंट क्लिअर करा. DNA दॅट मीन्स फर्स्ट व्हॉट, डिऑक्झिरायबो न्यूक्लियस. तुम्हाला आता दिलं नाही फुल फॉर्म, बट मी सांगतोय DNA, डबल स्टँड असलेले. मग हे DNA जे असतात ना त्यांच्याही अपोजिट किंवा त्यांचे भाऊ म्हणू आपण, त्याचाच भाऊ तो असा असतो. येस, ओनली सिंगल, फक्त एक. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, RNA. याला काय म्हणतो बाळांनो आपण, RNA. आणि याला काय म्हणतो आपण, DNA. हा DNA आहे आणि हा RNA आहे. का, कारण त्यामध्ये फक्त एकच स्टँड आहे. ओके, मग एकच स्टँड असेल तर त्याला काय म्हणतात, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. दॅट मीन्स ओनली वन स्टँड, फक्त एकच स्टँड आहे. याच्यामध्ये डबल असेल त्यामुळे त्याला DNA म्हणतात. आता RNA म्हणजेच काय तर रायबोझोमल RNA. आता रायबोझोमल RNA दॅट मीन्स व्हॉट, तर ह्याच्याबद्दल तुम्ही बाळांनो 10th जो पण आपला हेरिडिटी हा चॅप्टर तुम्ही लर्न केला आहे त्याच्यामध्ये इन डिटेल्समध्ये आहे, तुम्ही त्यावेळेसही पाहू शकता किंवा अजूनही आपल्या क्लासचे जे पण व्हिडिओ आहेत 10th त्याच्यामध्येही तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता, त्यामध्येही ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो लेट्स बी कंटिन्यू. आता ह्या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे तर RNA हे कॉमन असतात. मग हे RNA पुढे जाऊन नक्की कसे युजफुल ठरतात, सो लेट वी लर्न. आता तुम्हाला 11th फक्त याच्यामधलं आर्किया हाच तेवढा एक्सप्लेन केला आहे. आर्किया म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल हा ग्रुप एक्सप्लेन केला आहे. सो लेट वी लर्न अबाउट देम इन डिटेल्स. आर्किया दॅट मीन्स व्हॉट. Okay, what do you mean by archaea? Yes, anyone tell? Archaea is known for survival in a very extreme condition like a high temperature, high salinity and high acidic condition. Archaea हा ॲक्च्युली आपल्या ॲन्सेस्टर जरी म्हणलं आपण तरी सुद्धा चालू शकतो. हा आपला पूर्वज आहे, आपल्या ऑल ओव्हर ह्युमन्सचा. ह्याच्यामध्ये कोणतीही कास्ट नाही, कोणतंही रिलिजन नाही वा कोणताही आपण काय म्हणतो नॅशनॅलिटी नाही. ओके, ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये असणारे सगळे ह्युमन्स असो, सगळे ॲनिमल्स असो, सगळे प्लांट्स असो, या सगळ्यांचा बेसिक
जर का कोण पूर्वज असेल, कोण ॲन्सेस्टर असेल तर त्याचं नाव काय आहे? आर्किया. ओके, लक्षात घ्या. तर मग हा आर्किया नक्की होता कसा? तर हा बाळांनो एवढा हार्ड होता किंवा एवढा टफ होता की तो स्पेशली नोन फॉर सर्वायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. एक्स्ट्रीम कंडिशन्स लाईक इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. आता हे एक्स्ट्रीम कंडिशन्स कुठल्या आहेत पहा. ओके, एक्स्ट्रीम कंडिशन्स जस्ट लाईक हाय टेम्परेचर किंवा हाय सलायनिटी. सलायनिटी मीन्स वॉट? तर सर्वात जास्त क्षार असलेली किंवा हां येस सर्वात जास्त क्षार असलेली किंवा सॉल्ट असलेली सॉईल, की ज्या सॉईलमध्ये कोणतंही पीक उगवत नाही, कोणतेही प्लांट ग्रो होत नाही, अशी सॉईल की जिला आपण हाय सलायनिटी म्हणतो. ओके, ह्यासोबतच त्यांनी अजून काय दिलेलं आहे तर मग ॲसिडिक कंडिशन. नेचरमध्ये बरेचदा हायड्रोजनची अमाऊंट जर का जास्त झाली तर ती कंडिशन ॲसिडिक म्हणली जाते. मग अशा ॲसिडिक कंडिशनमध्ये सुद्धा हे आर्किया जे पण सगळ्यात आपले पूर्वज होते किंवा ॲन्सेस्टर असलेले सेल होते ते त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करायचे, त्यामध्येही ते जगायचे. एवढ्यासाठी आर्किया नोंद जातात म्हणजे जगामध्ये मानले जातात. सो चला आता बाळांनो आपण इथून पुढचं आता लर्न करूया. नेक्स्ट टर्म ते आहे केमोटॅक्झॉनॉमी. बेटा सो आता आपल्याला याच्या पुढचा पॉईंट लर्न करायचं आहे की ज्याचं नाव काय आहे, जो नेक्स्ट टर्म आहे. आता इथून पुढचे तुमच्या सगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स अबाउट क्लासिफिकेशन लर्न होणार आहे. किंवा आता आपण अशा स्ट्रॅटेजी पाहूया की ज्या क्लासिफिकेशनमध्ये ॲड होत गेल्या ॲज अ स्टेप बाय स्टेप, जसं की 3 डाउनिंग्स ऑफ अ लाईफ किंवा नॅचरल क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, जस्ट लाईक दॅट. आता नेक्स्ट जे पण क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशनचं नाव आहे, the name is chemotaxonomy. Chemotaxonomy. Okay, आता what do you mean by chemotaxonomy? केमोटॅक्झॉनॉमी ह्याच्यामध्ये एक वर्ड आहे बाळांनो. ओके, प्लीज फोकस ऑन इट. केमो दॅट मीन्स वॉट? केमिकल. एव्हरी ऑर्गॅनिझम कंटेन स्पेसिफिक टाईप ऑफ अ केमिकल. प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये केमिकल असतात. तुम्ही म्हणा सर कसं काय, कुठे केमिकल असतात? आपल्या ब्लडमध्ये काय आहे? HB, हिमोग्लोबिन. ही ॲक्च्युअली हिमोग्लोबिन मीन्स वॉट? फेरस, आयर्न. ओके, लोखंड. आपल्या रक्तामध्ये असलेलं लोखंड, लोह, आयर्न यालाच आपण HB सुद्धा म्हणतो एका वेने. हां, बट नॉट ओनली आयर्न, फक्त लोखंड नसतं, त्यासोबत अजून कंटेंट असतात, अजून मिनरल असतात. मग हा सुद्धा एक केमिकल झाला. ओके ना. आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होणारे एन्झाईम्स, हार्मोन्स हे सुद्धा एक केमिकल झाले. म्हणून तुम्हाला माहीत आहे बाळांनो आपल्या बॉडीमध्ये असलेले DNA डायऑक्झी रायबो न्यूक्लिक ॲसिड हे एक ॲसिड आहे. ओके, DNA काय आहे? एक ॲसिड मीन्स इट इज ऑल्सो केमिकल. मग प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये असलेले केमिकल कंटेंट यालाच काय म्हटलं गेलं बाळांनो? केमोटॅक्झॉनॉमी. त्या केमिकलच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन दॅट मीन्स केमोटॅक्झॉनॉमी. सो लेट वी लर्न इट इन अ डिटेल्स. आता आपण हेच इन डिटेल्समध्ये लर्न करूया. ओके, आता केमोटॅक्झॉनॉमी दॅट मीन्स वॉट? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, क्लासिफिकेशन based on chemical constituents of organism.
याचे तुम्हाला डेफिनेशन विचारत नाही, बट या तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं. या टर्मचा मिनिंग समजणं महत्त्वाचं असतं. ओके, सो याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे एक्झाम्पल. तर जर का आपल्याला एक्झाम्पल आर्किया, प्रोकॅरिया, बॅक्टेरिया, युकॅरिया, प्लांट्स यांच्यामध्ये असणारे केमिकल कंटेंट जर का पाहायचं असेल की जे तुम्हाला नीटमध्ये विचारणार आहेत, सो ते आता आपण इन डिटेल्समध्ये पाहूया. जेवढे इम्पॉर्टंट आहे नीटसाठी, CETसाठी ते मी तुमचे डिटेल्समध्ये घेणारच आहे. ओके, सो प्लीज फोकस ऑन दिस लेक्चर. या लेक्चरवर प्लीज क्लिअरली फोकस करा. आता पहिल्या प्रत्येकामध्ये असलेलं केमिकल कंटेंट पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल. ओके, आर्चिया, देन प्रोकॅरिया, किंवा आपण इथे म्हणूया प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. ओके, देन युकॅरिया. आता युकॅरिया म्हणजे पण तुमच्याकडे माहीत आहे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, जसे प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक याचं मिनिंग मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे. आणि प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक याच्यासोबत युकॅरिया हे अजून काय असतं बाळांनो, अनादर म्हणजे युकॅरियासारखे सेम केमिकल कंटेंट दाखवणारं कुठलं ऑर्गॅनिझम आहे अजून, फंगाय. भरपूर जणांना फंजाय म्हणतील, भरपूर जणांना फंगी म्हणतात, ॲज यू विश, बट स्पेलिंग इज अ सेम. ओके, फंगाय. सो अँड द लास्ट वन इज अ प्लांट्स. हे मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ओके, सो ओनली एवढेच, फक्त एवढेच आहेत असं नाही, याच्यामध्ये अजूनसुद्धा आपल्याला टाईप्स पाहायला मिळतात. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, आर्किया. आर्कियामध्ये असणारी सेल वॉल, ह्या प्रत्येकामध्ये असणारं सेल वॉल हे कोणतं केमिकल कंटेंट आहे हे आता आपल्याला लर्न करायचं आहे. सो लेट वी लर्न अबाउट इट. द सेल वॉल इन आर्किया इज अ विदाउट पेप्टिडो peptidoglycan. Yes, prokarya contain with peptidoglycan. बघा बाळांनो, आर्कियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन नसतं म्हणजे त्यांनी विदाउट पेप्टिडोग्लायकॅन म्हणलं आहे. प्रोकॅरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन असतं, हेन्स विथ पेप्टिडोग्लायकॅन असं म्हणलेलं आहे. अँड युकॅरिया दॅट मीन्स फंगाय कंटेंट चिटिनस सेल वॉल. फंगसमध्ये काय असतं बाळांनो, चिटिनस सेल वॉल असते. चिटिनस सेल वॉल, फंगस कंटेन चिटिन. बाळांनो चिटिन म्हणजेच काय, तर तुम्हाला हे चिटिनचं सगळ्यात एकदम बेटर एक्झाम्पल सांगू का, तुम्ही सगळ्यांनी कॉक्रोचेस पाहिले आहेत. ओके, एक मिनटं. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तुम्ही सगळ्यांनी कॉक्रोचेस पाहिले आहेत. ओके, कॉक्रोचेस चे जे पण पंख असतात ना बाळांनो, बघा ते असे एकदम कडक झालेल्या पानासारखे असतात. ओके, किंवा कडक प्लॅस्टिकसारखे असतात. ते जर तुम्ही ते पंख सपोज तुम्हाला भेटला, ओके, एखादं कॉक्रोचला तुम्ही झाडून एक बीट केलं, एखाद्याचा पंख भेटला तर तो पंख तुम्ही हातामध्ये घ्या, तुम्ही तुमच्या बोटाने तो पंख बेंड करायचा प्रयत्न करा, बेंड करायचा. त्यावेळेस तो पंख काय होतो तर तुटतो किंवा त्याचा चुरा होतो. ओके, फुटतो. असं का, कारण तो जो पंख ज्याही प्लॅस्टिकसारख्या मटेरियलपासून बनलेला असतो त्याचं नाव आहे चिटिन. काय आहे, चिटिन, CHITIN, चिटिन. मग असं फंगस आणि युकॅरिया ह्यांची जी सेलची वॉल आहे ती वॉल या चिटिनपासून बनलेली असते, आपली नाही. ओके, कारण की आपल्याला सेल वॉलच नसते. आपल्या बॉडी जर का सेल वॉल असते तर आपली बॉडी अशी सॉफ्ट असते का रे, नाही. ही ते या बेंचेस सारखी असते, कळलं तुम्हाला, हार्ड, टणक, कारण यांच्यामध्ये काय आहे, सेल वॉल आहे. आपल्या बॉडीला सेल वॉल आहे का, येथे तुम्हाला कोणताही आवाज नाही. ओके, सो प्लांट्सला सेल वॉल असते. ती सेल वॉल कुठली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सेल्युलोज. प्लांट हॅव अ सेल वॉल दॅट इज अ सेल्युलोज विच केमिकल कंटेंट इन सेल्युलोज. की प्लांटच्या सेल वॉलमध्ये केमिकल कंटेंट कुठले आहे, सेल्युलोज आहे. मग पहा, आपण हे सगळं क्लासिफिकेशन केलं कशाच्या बेसिसवर, इन द बेसिस ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. मग अशा क्लासिफिकेशनला आपण काय म्हणणार, केमोटॅक्झॉनॉमी. समजलं, इझी. आर्कियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन नसतं, प्रोकॅरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन असतं.
युकॅरिया किंवा फंगसमध्ये चिटिनस सेल वॉल असते अँड प्लांट्समध्ये सेल्युलोजिक सेल वॉल असते. सो आय होप तुमच्या सगळ्यांना हे समजलं असेल केमो टॅक्झॉनॉमी. आता आपण लर्न करूया नेक्स्ट, दॅट इज न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. ओके, आता न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी दॅट मीन्स व्हॉट? न्यूमेरिक्स. बघा, आता आपण बायोलॉजीमधून सरळ मॅथमॅटिक्समध्ये जाणार आहोत. न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. ओके, हे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी इज अ बेसिकली जर का आपण खरं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये असणारे जे पण ऑर्गॅनिझम्स टू ऑर्गॅनिझम्समध्ये असणारे जे पण कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्समध्ये बद्दल इन डिटेल्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्याला त्यांनी काय म्हणलं आहे? न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. सो लेट वी लर्न न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. What do you mean by numerical taxonomy? This system is based on quantification of character and develops on an algorithm for a classification. ह्याच्यामध्ये क्वांटिफिकेशन अल्गोरिदम हे दोन वर्ड्स आले. इज इट बायोलॉजिकल वर्ड? नो, इट्स अ मॅथमॅटिकल वर्ड्स. सो म्हणून मी तुम्हाला म्हणलो लेट वी गो फ्रॉम बायोलॉजी टू मॅथमॅटिक्स. ओके, सो आता बघा हे एक टर्म आहे, दिस सिस्टीम इज अ बेस्ड ऑन. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच पण एकदा फक्त फोकस करा. ओके, दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन. सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन. सॉरी, इट्स अ क्वांटिफिकेशन. Based on quantification of character and develops an algorithm. For classification. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी हे एक क्वांटिफिकेशन आहे. क्वांटिफिकेशन म्हणजेच काय? परिमाण, परिणाम नाही, परिमाण. म्हणजे साखर मोजायचं परिमाण काय असतं? kg, हो की नाही? दूध मोजण्याचं परिमाण काय असतं? लिटर. जस्ट लाईक न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी ही क्वांटिफिकेशनवर आहे, परिमाणावर आहे. ते परिणाम काय आहे? ऑफ अ कॅरेक्टर, कॅरेक्टरचं परिणाम. आणखी ज्याच्यामध्ये त्याने आपल्याला एक अल्गोरिदम डेव्हलप करायचं आहे. अल्गोरिदम म्हणजेच काय? तर ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला फोटो साईडला दाखवतच आहे. ओके, हे तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, तयार करायचं आहे अल्गोरिदम. म्हणजे ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर का मी आपल्या समोर बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये मला जर का क्लासिफिकेशन करायचं पण कशाच्या बेसिसवर? न्यूमेरिकल बेसिसवर. ओके, न्यूमेरिकल बेसिसवर. न्यूमेरिकल दॅट मीन्स व्हॉट? की या दोन ऑर्गॅनिझम्स मी घेतलेत, ओके, किंवा दोन ग्रुप घेतलेत. त्या दोन्ही ग्रुपमध्ये सिमिलॅरिटीज कॅरेक्टरिस्टिक असणारे ऑर्गॅनिझम कुठले कुठले तर ते साईडला काढायचे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ए ग्रुप आहे, बी ग्रुप आहे. ए ग्रुपमधले मी 4 स्टुडंट्स घेतले, बी ग्रुपमध्ये 4 स्टुडंट्स घेतले. त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, यांच्याकडेचे सह कॅरेक्टरिस्टिक पाहिले आणि कॉमन कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये जास्त आहे? फॉर एक्झाम्पल ए ग्रुपमधले एक स्टुडंट घेतला की ज्याचे कॅरेक्टरिस्टिक बी मधल्या एका स्टुडंटशी मॅक्झिमम आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे कॅरेक्टरिस्टिक सेम 80% त्याच्याकडे पण तेच कॅरेक्टरिस्टिक आहेत. मग ते दोघेजण वेगळ्या ग्रुपमध्ये. कळते? म्हणजे कॅरेक्टरिस्टिक एकूण किती अमाऊंटमध्ये आहेत दोघांमध्ये? 80% आहेत. किंवा ह्याच्यामध्ये 100 कॅरेक्टरिस्टिक मी टोटल सगळ्यांमधल्या काढल्या. त्यामध्ये अजयमध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक आणि विजयमध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक 80% सेम आहेत. मग दोघेजण एका वेगळ्या ग्रुपमध्ये. समजते तुमच्या सगळ्यांना? असंच कॅरेक्टरिस्टिक्सचे नंबर्स याच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल जो पण अजय आहे तो खूप हाय स्पीडने रन करतो, विजयसुद्धा हाय स्पीडने रन करतो. अजय आहे
त्याचं ऑब्झर्विंग पॉवर चांगली आहे, विजयची सुद्धा ऑब्झर्विंग पॉवर चांगली आहे. अजयचं आहे त्याचं नोज स्ट्रेट आहे, विजयचं पण नोज स्ट्रेट आहे. अजयच्या आईचा कलर ब्लॅक आहे, विजयच्या सुद्धा आईचा कलर ब्लॅक आहे. ओके, अजून काय, अजयचे हेअर स्ट्रेट आहेत, विजयचे सुद्धा हेअर स्ट्रेट आहेत. ओके, त्यानंतर काय आहे अजून एखादं कॅरेक्टरिस्टिक इमॅजिन करा. फॉर एक्झाम्पल अजय हा काय करतो तर व्हेरी वेल प्लेयर आहे तो. ओके, किंवा आपण एक म्हणूया स्टडीमध्ये इंटेलिजंट आहे, विजयसुद्धा स्टडीमध्ये इंटेलिजंट आहे. मग हे त्यांच्यामध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक आहे की जे कॅरेक्टरिस्टिक सेम दाखवत आहे. मोस्टली कॅरेक्टरिस्टिक 80% कॅरेक्टरिस्टिक्स आर सेम. मग ते दोघेजण कुठल्या ग्रुपमध्ये येणार, एका वेगळ्या ग्रुपमध्ये येणार. मग अशा कॅरेक्टरिस्टिक्सच्या नंबर्सच्या बेसिसवर केलं क्लासिफिकेशन, यालाच त्यांनी काय म्हणलं आहे, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी असं म्हणलेलं आहे. ओके, दिस सिस्टीम वॉज अ फर्स्ट प्रपोज्ड बाय सोकेल अँड स्नेथ. आता इट्स अ इम्पॉर्टंट पॉईंट इन 1963 1963 मध्ये. ओके, दिस सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोज्ड by Sokel and Smith. Sokel and Smith in 1963. Okay, how many characters are they have common? त्यांच्यामध्ये असणारी कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवर मीन्स हाऊ मेनी कॅरेक्टर्स are they have common. How many characters are they have common? त्यांच्याकडे एकूण कॅरेक्टरिस्टिक कुठले कुठले कॉमन आहेत त्यालाच त्यांनी काय म्हणलं आहे, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी म्हणून त्यांनी ओळखलेलं आहे. ओके, किंवा एक वेगळं त्याच्या बेसवर त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो लेट वी लर्न क्लॅडोग्राम. आता आपल्याला क्लॅडोग्राम लर्न करायचं आहे. व्हॉट डू मीन बाय क्लॅडोग्राम? ही एक नवीन टर्म आहे, जस्ट लाईक अ न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीसारखी. न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी कशी एक नवीन पद्धत आहे क्लासिफिकेशनची, तशीच अजून एक नवीन पद्धत क्लासिफिकेशनची आहे, त्याचं नाव आहे क्लॅडोग्राम. ॲक्च्युली ही कोणतीही नवीन पद्धत असं म्हणता येणार नाही, कारण की ही खूप अगोदरपासून चालत आलेली पद्धत आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली होत काय असतं तर एखाद्या क्लासिफिकेशनचा एक चार्ट तयार केला जातो. इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. ओके, आपण त्याला असंही लिहू शकतो की इट इज टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. येस, इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. फॉर एक्झाम्पल जर का मी क्लासिफिकेशन करायचं ठरवलं की ज्यामध्ये मी ब्रांच पाडायचे, फॉर एक्झाम्पल प्लांटच्या ब्रांचसारखं, मिसाल हेड इथे लिहिणार. ओके, की काय इंडियन स्टुडंट्स. ओके, इंडियन स्टुडंट्समध्ये ब्रांचेस पडणार. ओके, फर्स्ट मेन 3 ब्रांचेस. कुठले स्टुडंट्स? कर्ली हेअर्स, सेकंड ब्रांच वेवी हेअर्स. ओके, थर्ड ब्रांच सिल्की हेअर्स. त्यानंतर मग आता अजून पुढचे ब्रांच कर्ली हेअर्समध्ये काय येणार? कर्ली हेअर्समध्ये पुढचे येणार, कर्ली हेअर्समध्ये ब्लॅक आईज, ब्ल्यू आईज. ओके, दुसरे कुठले आईज सापडलेच नाहीत. हे 2 ब्रांचेस. जे पण वेवी हेअर्स आहेत त्यामध्ये सुद्धा ब्लॅक आईज, त्यानंतर मग ब्राऊन आईज. आणि जर का सिल्की हेअर्समध्ये ब्लॅक आईज, ब्ल्यू आईज, ब्राऊन आईज, ग्रे आईज. म्हणजे बघा मी हे ब्रांचेस पडत गेलो. ओके, ब्रांचेस, मेन ब्रांच, सब ब्रांच. मग अशा ब्रांचिंग पॅटर्नलाच आपण काय म्हणलो आहे? क्लॅडोग्राम. CLADOGRAM, क्लॅडोग्राम. इट इज द अनादर एक्झाम्पल ऑफ अ क्लासिफिकेशन. सो बऱ्यापैकी तुम्हाला बाळांनो आता क्लासिफिकेशनचे टाईप्स किंवा किती प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत हे समजलंच असेल. आता अजूनही पुढे काही टाईप्स आहेत, फक्त 4 टाईप्स आहेत की जे 4 टाईप्स आता आपल्याला पुढचे लर्न करायचे आहेत. इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम्स. आता आपण पाहूया फायलोजनी.
Next classification is phylogeny. Okay. What do you mean by phylogeny? Phylogenetic classification means what? It's a very useful classification actually, because most of the scientists use that type of a classification while they are studying. ज्यावेळेस त्यांनी बरेचसे शास्त्रज्ञांनी अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनचा सगळ्यात हायली स्टडी केला. सो लेट वी लर्न अबाउट इट. फायलोजेनी. Phylogeny classification in which shown that the relationship between one group of organism with others. पहा यांच्यामध्ये फायलोजेनीमध्ये काय हे केलं जातं, in which shows that the relationship of organism shows that the relationship between one group of organism with another group of organism आता याचं एक बेटर एक्झाम्पल जर तुम्हाला याचं झालं ऑर्गॅनिझमच्या ग्रुपचं तर ते आहे डॉंकी अँड हॉर्स. हे दोघेजण ग्रुप ॲक्च्युली वेगळा आहे, यांच्या स्पेसिस वेगळ्या आहेत, बट दोघांमध्ये सुद्धा सिमिलरिटीज आहेत, दोघांमध्ये सुद्धा काहीतरी रिलेशनशिप आहे. मग त्या रिलेशनशिपलाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय नाव दिलेलं आहे, फायलोजेनी. ओके, बघा दोन्ही ग्रुप वेगळे आहेत व दोघांमध्ये असणारं रिलेशनशिप, ओके, यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. सो लेट वी लर्न अबाउट देम इन डिटेल्स. आता हे क्लासिफिकेशन चं एक्झाम्पल जर का आपल्याला पाहायचं झालं तर सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे दॅट इज वॉट सर R.H. विटकर. क्लासिफिकेशन. आता याच्या पुढचं जे पण तुम्हाला स्टडी आहे तो R.H. विटकर यांच्या क्लासिफिकेशनवरच आहे. सो R.H. विटकर यांनी जे पण क्लासिफिकेशन केलं हे दोन ग्रुपमध्ये असणाऱ्या सिमिलरिटीजच्या बेसिसवर केलं. सिमिलरिटीज असणारे ग्रुप एका बाजूला किंवा ते एका मेन ग्रुपमध्ये येणार, या दोन ग्रुपमध्ये सिमिलरिटीज आहेत ते दुसऱ्या मेन ग्रुपमध्ये येणार. ओके, फॉर एक्झाम्पल आता जर का मी घेतले ब्ल्यू आईज ब्राऊन आईज स्टुडंट घेतले, ओके, तर हे दोघांमध्ये कॉमन काय होतं सिमिलरिटीज, दोघांचे सुद्धा कर्ली हेअर्स आहेत, मग दोघेजण कर्ली हेअर्स नावाच्या ग्रुपमध्ये आले. त्यामुळे ब्ल्यू ब्राऊन ग्रे आईजवाले आले की ज्यांच्यामध्ये सिमिलरिटीज काय होते, सिल्की हेअर्स. मग ते सिल्की हेअर्समध्ये हे तिघेजण सिल्की हेअर्समध्ये आले. ओके, मग त्यांच्या सिमिलरिटीच्या बेसिसवर जे पण ग्रुप पाडले जातात त्याला त्यांनी काय म्हणलं आहे, फायलोजेनी म्हणलेलं आहे. त्यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप जे, तर याचं एक्झाम्पल उत्तम म्हणजे सगळ्यात ग्रेट एक्झाम्पल आहे R.H. विटकर्स क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन आपण पुढे लर्न करणार आहोतच, सो त्यावेळेस तुम्हाला एकदम क्लिअरली समजेलच. ओके, आता पुढचा जो पण पॉईंट आहे किंवा पुढचं जे पण क्लासिफिकेशन आहे ते आहे DNA बारकोडिंग. आय होप तुम्हाला हे खूप इंटरेस्टिंग वाटेल. DNA बारकोडिंग तुमच्या सगळ्यांना माहीत, तुम्ही सगळ्यांनी आधार कार्ड्स काढलेले आहेत, हो की नाही. तर आधार कार्डवर तुम्हाला बाळांनो ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड काढायला गेला त्यावेळेस तुम्ही तुमचे सगळे ओव्हरऑल तुमचे 10 फिंगरप्रिंट्स तुम्ही त्यांना दिले. ओके, हे फिंगरप्रिंट्स त्यांनी तुमचे जे पण घेतले म्हणजेच त्यांनी तुमची ओरिजिनल आयडेंटिटी घेतली. तुम्ही जर तुमच्या घरातल्यांचे तुमचे स्वतःचे फिंगरप्रिंट्स मॅच करून पाहिले तर ते मॅच होत नाहीत, कारण की प्रत्येकाला एक युनिक आयडेंटिटी गॉडने दिलेली असते आणि ती आयडेंटिटी त्यांच्या फिंगर्सवर असते. तुम्ही मग सर ज्यांना हात नसतात त्यांचे काय, हां त्यांना ती आयडेंटिटी नाही दाखवता येत कारण त्यांच्याकडे हात नसतात म्हणून, बट त्यांच्या DNA ती आयडेंटिटी असतेच असते. आपल्या प्रत्येकाच्या DNA सुद्धा डिफरंट आयडेंटिटी असतात, कोणाचे DNA सेम नाहीत म्हणूनच कोणी दिसायला सेम नाही. हां, एखादा क्वचित
तुम्ही म्हणा सर आयडेंटिकल वन्स आहेत. येस, त्यांच्यामध्ये आयडेंटिटी सेम असू शकते, त्यांचे DNA सेम असू शकतात, बट त्यांच्या DNA मे बी काही ना काहीतरी चेंजेस नक्कीच असतात की ज्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांचं बिहेवियर हे मात्र वेगळं असतं. ओके, त्यांचं बिहेवियर सेम असतं का, व ते जसं बोलतो एक तसा सेकंड वन पण बोलतो का, नाही, बिकॉज त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी चेंजेस असतात. सो त्याच्याबद्दल आपण एका नेक्स्ट अनादर लेसनमध्ये आपण लेक्चरच्या वेळेस आपण त्याबद्दल इन डिटेल्समध्ये बोलूया. ओके, सो लेट वी लर्न DNA बारकोडिंग. आता व्हॉट डू यू मीन बाय DNA बारकोडिंग? ओके, DNA barcoding. Here are DNA barcoding, that means it is new method for the identification of any species based on its DNA sequence. त्यांच्या DNA सिक्वेन्सच्या बेसिसवर ऑर्गॅनिझमची ओळख पटवणे किंवा आयडेंटिफाय करणे. ओके, फ्रॉम अ टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिझमच्या टायनी टिश्यू सॅम्पलवरून सुद्धा तुम्ही त्याला ओळखू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अर्थमध्ये का खूप मोठ्या जंगलावर गेला आहात, या जंगलात कुठलंही मनुष्य आजपर्यंत गेलं नाही आहे, जसं बर्मुडा ट्रँगल वगैरे त्याच्या आसपास असणारे जंगल, तिथे तुम्हाला एक डिफरंट टाईपचाच ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल भेटला. ओके, पण तो ॲनिमल कोणता आहे तुम्हाला ओळखायचा आहे, बट तो दिसण्यावरून, त्याच्या बिहेवियरवरून, त्याच्या शेपवरून तो तुम्हाला ओळखताच येत नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल, तर त्याच्या बॉडी पार्टचा एकदम टायनी टिश्यू जरी तुम्ही घेतला, अगदी हेअर जरी घेतला, मी काय म्हणतो, तुम्ही त्याचा हेअर, ब्लड किंवा बॉडीचा मसल्स किंवा मांसाचा छोटासा भाग जरी नाही भेटला, अगदी तुम्हाला त्या छोटासा हेअर जरी भेटला तसं इनफ आहे. त्या हेअर्समध्ये असणाऱ्या DNAच्या सिक्वेन्सवरून तो ऑर्गॅनिझम कोण आहे, तो दिसतो कसा, तो त्याचं बिहेवियर काय आहे, तो खातो काय, हे आपण सगळं कम्प्युटराइज्ड करून ओळखू शकतो त्याच्यामध्ये असणाऱ्या DNAच्या सिक्वेन्सवरून. ओके, सो यालाच त्यांनी काय म्हणलं आहे, DNA बारकोडिंग म्हणलं आहे. आता पहा, सगळ्यांनी हे नोट डाऊन केलं तरी सुद्धा चालेल. इट इज न्यू मेथड, ही एक नवीन मेथड आहे. इट इज न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन of any species, कोणतीही स्पेसीज असो, of any species based on its DNA sequence, based on its DNA sequence from a tiny tissue sample. From a tiny tissue sample ऑफ ऑर्गॅनिझम. आता पण मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जर का बरेचसे ठिकाणी क्राईम घडतात, गुन्हे घडतात, त्या ठिकाणी त्या चोराचं किंवा त्या क्राईम करणाऱ्या माणसाचं, व्यक्तीचं, त्याचा ब्लड सॅम्पल राहतो, त्याचे हेअर्स राहतात किंवा त्याच्या बॉडीचे कुठलेही पार्ट्स, टायनी पार्ट्स राहू शकतात, इवन अप त्याची फिंगरप्रिंटसुद्धा राहू शकते. याच्यावरून तो क्राईम करणारा क्रिमिनल ओळखला जाऊ शकतो. कळलं तुम्हाला? आणि प्रत्येकाची अशी ओळख असावी म्हणूनच तर प्रत्येकाचे आधार कार्ड्सवर त्याचे फिंगरप्रिंट्स घेतल्या गेल्या की ज्या फिंगरप्रिंट्सच्या मदतीने तो कोणीही जरी असला तसं ते फिंगरप्रिंट्स कम्प्युटराइज्ड असतात, कम्प्युटरमध्ये त्या सेव्ज असतात आणि त्या फिंगरप्रिंट्सच्या मध्ये असणाऱ्यावरून DNA सॅम्पल ओळखता येतात. त्या DNAवरून सपोज एखाद्याचं ब्लड सापडलं तर तुम्ही म्हणा सर तिथे काही फिंगरप्रिंट्स आहेत का, तर नाही, पण त्या ब्लडमध्ये किंवा हेअर सापडलं, त्या हेअरमध्ये DNA सिक्वेन्स असतात. त्या DNAवर ती इन्फॉर्मेशन असते की तुमचे फिंगरप्रिंट्स किंवा ह्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स कसे असतील. ओके, तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केलं तर ॲक्च्युली हे एक इंटरेस्टिंग थिंग आहे. तर तुमच्या
फिंगरवर, ओके, सपोज काही काहींच्या फिंगरवर एक असा सिक्वेन्स दिसेल. हा जो पण असा सिक्वेन्स दिसतो याला शंख म्हणतात. भरपूर जणांच्या फिंगरवर असा शंख असेल. काही काहींच्या फिंगरवर असं गोल राऊंड झालेलं चक्र दिसेल. ओके, तर काही काहींच्या ह्याच्यावर असं चक्र असतं पण ते हाफ असतं. मग काही काहींच्यावर असं एकदम हिल टाईपमध्ये स्ट्रक्चर दिसेल. ओके, सो एव्हरीवन, प्रत्येकाचं आहे ना बाळांनो, हे जे पण फिंगर्सवर असणारं डिझाईन आहे यालाच फिंगरप्रिंट्स म्हणतात किंवा DNA बारकोडिंगमध्ये याचाच यूज केला जातो इन डिटेल्समध्ये. आता जर का सपोज DNA बारकोडिंग आपल्याला करायचं आहे, तुम्ही सपोज खरोखरच एका ठिकाणावर गेला आहात, ते तुम्हाला डिफरंट टाईपचे प्लांट्स भेटले किंवा डिफरंट टाईपचा ऑर्गॅनिझम भेटलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की ॲक्च्युली हा ऑर्गॅनिझम कोणता आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण ते लर्न करूया. प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग. प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग. आता प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, ओके, कलेक्टिंग DNA बारकोड. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, तर कलेक्टिंग DNA बारकोड. तुम्हाला त्या ऑर्गॅनिझमचा DNA घ्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही टायनी टिश्यू घेऊ शकता किंवा कुठलाही टिश्यूचा सॅम्पल घेऊ शकता. ओके, कलेक्टिंग द DNA बारकोड डाटा ऑफ अ नोन स्पीसीज. then matching the barcode sequence with barcode. ओके, आता हे जे पण DNAचा आपण डाटा दिले त्याचे DNA सिक्वेन्स मॅच करायचे तुम्हाला. ओके, सो मी तुम्हाला इथे असं लिहितो, मॅचिंग द DNA सिक्वेन्स, मॅचिंग द DNA सिक्वेन्स विथ DNA सिक्वेन्स ऑफ लायब्ररी. म्हणजेच बाळांनो, मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स विथ द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. विथ बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. आता फॉर एक्झाम्पल मला एक बारकोडची सिक्वेन्स मिळाले, एका ऑर्गॅनिझम मला कळला नाही, ओके, किंवा तिथे डेड बॉडी मला एक सापडली, त्यामध्ये ऑर्गॅनिझम काही कळत नव्हतं, त्याचे हाड पण नीट नव्हते. ओके, बट त्याच्यामध्ये नाशिक एकदम थोडेसे पार्ट्स त्याचे राहिले होते. ओके, एक दोन बोनचे तुकडे होते फक्त. मग त्याच्यावर मला ओळखायचं होतं की हा नक्की ॲक्च्युली कोणता ऑर्गॅनिझम आहे, का एका ह्युमनलाच बर्न केलेला आहे तिथे. ओके, सो मी त्यासाठी एकदम छोटासा असा पार्ट्स मला भेटला की ज्यामध्ये जो त्याचा बोनचा होता. मी तो बोनचा पार्ट लॅबोरेटरीमध्ये घेऊन गेलो. त्या लॅबोरेटरीमध्ये त्यामधून मी त्या बोनमध्ये टिश्यू सेपरेट काढले, त्यातून DNA सेपरेट काढले. त्या DNAचे सिक्वेन्स मी DNA लायब्ररी, जशी आपली बुक्सची लायब्ररी कशी असते तशी DNA बारकोडची सुद्धा लायब्ररी असते, त्यामध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमचे DNA सेपरेट होते असतात. ओके, त्याच्याशी मी मॅच करून पाहण्यासाठी DNA बारकोड मी कॉम्प्युटराईज केले, ते चेक केले. तर त्यावेळेस मला असं दिसून आले की ह्या DNAमध्ये जो पण ऑर्गॅनिझम होता त्या ऑर्गॅनिझमला 4 पाय आहेत. ओके, त्या 4ही पायाला 5 नखे आहेत. त्यानंतर त्याला एक शेपूट आहे. ओके, त्यानंतर मग त्याचे मगरीसारखे थोडेसे दात आहेत, पण त्याची हाईट एकदम छोटीशीच असते. मग सांगा बरं, असा ऑर्गॅनिझम कोण आहे? ऑब्वियसली डॉग. मग डॉग चेन त्याचे मी मॅच करून पाहिजे तर इट्स अ ट्रूथ, ते डॉगशी
मॅच झाले. मग हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, इट्स अ डॉग वगैरे. बट असं तुम्ही कुठल्याही जंगलामध्ये गेला तुम्ही कुठलाही ऑर्गॅनिझम पाहू शकता किंवा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्याशी त्याचे बारकोड हे जुळवून पाहू शकता. बरेचदा क्रिमिनल ब्रांचमध्ये याचा यूज होतो, बट तुम्ही ॲज अ स्टडीसाठी सुद्धा याचा यूज करू शकता. ओके, जो सुद्धा याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करतील इन फ्युचर त्यांना हे नक्कीच स्वतःच्या हाताने प्रॅक्टिस करायची संधी मिळेल. ओके, सो लेट वी लर्न नेक्स्ट, दॅट इज अ टॅक्झॉनॉमिकल category or a rank, and it's one of the most important point. Okay, so concentrate here, boys and girls. Okay, so next point, here are the next point, taxonomical categories and rank. Taxonomical categories, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा कॅटेगरीज म्हणजेच काय? कोण मला सांगेल टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज म्हणजेच काय? येस, म्हणजे थिंक करा. तुम्ही मला सांगू शकणार नाही हे मला माहीत आहे, बट थिंक करा. कॅटेगरीज म्हणजेच काय? तर एक ग्रुप किंवा एक ठराविक स्टेप्स, एक प्रत्येकाची कॅटेगरी आपण प्रत्येक ऑर्गॅनिझमची पाडू शकतो. ओके, मग पण त्या ग्रुपला किंवा त्या स्टेपला काहीतरी आपण एक नाव द्यायला हवं, हो की नाही? म्हणून आपण त्या रँकला, त्या कॅटेगरीला एक नाव देणार आहोत, बट त्याला कॅटेगरीज म्हणतात. पण ही कुठली कॅटेगरी आहे? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी ज्यासुद्धा आपण ग्रुप्स पाडणार आहोत त्या प्रत्येक ग्रुपला, मेन ग्रुपला रँक किंवा कॅटेगरीज असं म्हणतात. ओके, सो टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज ऑर अ रँक इन अ क्लासिफिकेशन, ईच स्टेप इज अ कॅटेगरी. क्लासिफिकेशनमध्ये प्रत्येक स्टेप, ओके, इन अ क्लासिफिकेशन each step is category. सॉरी, थोडीशी ते जरा लाईटचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम आहे, बट डोंट वरी. तुम्हाला आय होप तुम्हाला हे क्लिअरली दिसत असेल, विजिबल होत असेल. ओके, सो बाळांनो, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे? टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज इन अ क्लासिफिकेशन, ईच स्टेप इज अ कॅटेगरी. लाईक each step is a category like kingdom, okay, division. आता तुम्ही सर किंगडम, डिव्हिजन हे काय आहे? किंवा क्लास, फॅमिली. तर बानो R.H. विटकर हे जे पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्यांचं जे पण क्लासिफिकेशन आहे त्याच्यामधले ह्या स्टेप्स आहेत, आणि त्या स्टेप्सला ईच स्टेप इज अ कॅटेगरी, त्यालाच काय म्हणलं आहे? मी कॅटेगरी म्हणलं आहे. पण ह्या स्टेपच्या सब स्टेपसुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल, सब फॅमिली, देन ऑर्डर, सब ऑर्डर. ओके, तर बाळांनो ह्या सब फॅमिली आहेत, म्हणजेच काय म्हणून सब स्टेपसुद्धा असतात. तर मग ह्या सगळ्यांनाच काय म्हणतात? कॅटेगरीज म्हणतात. ह्या कॅटेगरीज इट इज इन अ क्लासिफिकेशन, ईच स्टेप इज अ कॅटेगरी. प्रत्येक स्टेप ही एक कॅटेगरी आहे. ओके, तर आता आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स लर्न करायच्या आहेत इन डिटेल्समध्ये. त्याच्यावर एक लास्ट स्टेज राहिलेली आहे किंवा लास्ट टर्म राहिलेली आहे क्लासिफिकेशनची, ज्याचं नाव आहे टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. What do you mean by taxonomic hierarchy? Is it something different to heard? Yes, sounds different. Yes, taxonomic hierarchy, that means what? तर एक पद्धत आहे. It is a taxonomical group of any rank. Example, kingdom plantae. Okay, it is a group of angiosperm, gymnosperm, dicotyledonous, polypeptide species. ओके, पाहनो तरी कुठलाही ग्रुप आता R.H. विटकरच्या क्लासिफिकेशननुसार भरपूर एक 5 मेन ग्रुप पडलेले आहेत. ते 5 मेन ग्रुपसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर त्या सगळ्या ग्रुप नक्की कुठल्या ऑर्गॅनिझमचे आहेत, कुठल्या रँकचे आहेत, त्यांच्या सगळ्यांचा एक ग्रुप म्हणजेच काय? टॅक्झॉनॉमिकल हिरार्ची.
ओके, सो लेट वी लर्न टॅक्झॉनॉमिकल हिरार्ची. येस, taxonomical hierarchy. Taxonomical hierarchy, that means what? Okay, it is taxonomical group. It is taxonomical group. It is taxonomical group of any rank of. आता इथे बघा, तुम्हाला टेक्स्टबुक वाल्यानं तुम्हाला इथे असं सांगायचं आहे की रँक म्हणजेच कॅटेगरी. लक्षात घ्या, रँक म्हणजेच कॅटेगरी. मग त्यांनी ते कॅटेगरी हा वर्ड न यूज करता रँक हा वर्ड यूज केलेला आहे. ओके, हा एक ग्रुप आहे, कुठल्याही रँकचा किंवा कुठल्याही कॅटेगरीचा एक ग्रुप आहे. ओके, त्याला तुम्ही काय म्हणाल? टॅक्झॉनॉमिकल हिरार्ची म्हणाल. ओके, आता खरं तर ह्या ग्रुपला टॅक्झॉन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? ह्या सगळ्या ग्रुपला, टॅक्झॉनॉमिकल ग्रुपलाच टॅक्झॉन म्हणून सुद्धा ओळखतात. ओके, लक्षात घ्या, ही टर्म तुम्हाला सीईटीला विचारतातच, नीटला विचारणारच. टॅक्झॉन दॅट मीन्स व्हॉट? अ टॅक्झॉनॉमिकल ग्रुप ऑफ एनी रँक. आता तुम्ही म्हणायचं टॅक्झॉनॉमिकल ग्रुप म्हणजेच कुठला ग्रुप? तर फॉर एक्झाम्पल मी एक ग्रुप घेतो, ज्या ग्रुपचं नाव काय आहे? किंगडम प्लांटी किंवा किंगडम प्लांट असं आपण घेऊया. प्लांट या किंगडममध्ये कुठले कुठले येतात तर आपण पाहूया. ओके, क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स. पहा बाळांनो, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू, ऑल ऑफ यू. फनेरोगॅम्सचे पण पुढे पडणारे टाईप्स कुठले आहेत? हे सगळे ग्रीक वर्ड्स आहेत. सो तुम्हाला फक्त एका ग्रुपचं नाव क्रिप्टोगॅम आहे, एका ग्रुपचं नाव फनेरोगॅम आहे, हे आता तात्पुरतं लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. ओके, ह्याचे अजून पडणारे टाईप्स कुठले आहेत? अँजिओस्पर्म आणि दुसरा कुठला टाईप आहे? जिम्नोस्पर्म. आता ह्याच्या पुढे पण अजून टॅप्स पडतात, पण ह्याच्या पुढचे टॅप सांगायच्या अगोदर मला फक्त तुम्हाला एक ग्रुप दाखवायचा की ज्याच्यामध्ये एवढे सगळेजण रँक येतात. ओके, आता हा टॅक्झॉनॉमिकल ग्रुप आहे किंगडम प्लांट. ह्याच्यामध्ये असणारे मेन कोण आहेत? क्रिप्टोगॅम्स, सीड्स नसणारे प्लांट्स. फनेरोगॅम्स, सीड्स असणारे प्लांट्स. ओके, आता फनेरोगॅमचे सुद्धा दोन टॅप पडले आहेत, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. सीड्स फ्रूटच्या आतमध्ये झाकलेले असतात, त्यांना अँजिओस्पर्म म्हणतात. जिम्नोस्पर्म, ज्यांचे सीड्सच उघडे असतात. असे ॲक्च्युली खूप कमी प्लांट्स आहेत आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण फॉर एक्झाम्पल किंवा ज्याच्यासारखे ते दिसतात असं दाखवतो, पण ॲक्च्युली ते जिम्नोस्पर्ममध्ये येत नाही. ओके, तुम्ही सगळ्यांनी ज्वारी पाहिलेली असेल की ज्वारीचे बाळांनो जे पण हे असतं ग्रेन्स असतात ते ओपन असतात, ते झाकलेले असतात का? नसतात. मग त्यांच्यासारखं सेम फ्रूट असतं की जे ओपन असतं, प्लांट असतं, ते जिम्नोस्पर्ममध्ये येतात. पण ज्वारी किंवा व्हीट हे जिम्नोस्पर्ममध्ये येत नाहीत, ते अँजिओस्पर्ममध्ये येतात, कारण त्यांचे छोटे छोटेसे फ्लॉवर असतात. ज्यांना सुद्धा फ्लॉवर असतात ना, ते सगळे अँजिओस्पर्ममध्ये येतात. अँजिओस्पर्मचं दुसरं नाव आहे फ्लॉवरिंग प्लांट्स. सगळे फ्लॉवरिंग प्लांट्स हे अँजिओस्पर्म्समध्येच येतात. ओके, मग हे सगळे टोटल जे पण ग्रुप आहेत ते एकाच प्लांट्सचे ग्रुप आहेत, ते सगळे एकाच मेन ग्रुपमध्ये आलेत. त्याचं नाव काय? किंगडम प्लांटी. तर ह्यालाच काय म्हणलं आहे? टॅक्झॉन. काय म्हणलेलं आहे त्यांनी? टॅक्झॉन. दॅट मीन्स टॅक्झॉनॉमिकल हिरार्चीचा फर्स्ट स्टेप, दॅट इज टॅक्झॉन. आता आपण ह्या सगळ्या स्टेज लर्न करायचे ॲज अ स्टेप बाय स्टेप. ओके, सो सगळ्यांनी प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. आपल्याकडे 15 मिनिट्स आहेत. ओके, त्यामध्ये आपण जेवढं लर्न करू शकू तेवढं लर्न इन डिटेल्समध्ये करू. ओके, सो कॉन्सन्ट्रेट हिअर. आता जर का आपल्याला RH विटकरचं क्लासिफिकेशन डिटेल्समध्ये लर्न करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं क्लासिफिकेशन इनलिस्ट करणं गरजेचं आहे. ओके, सो ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, बट तुम्हाला त्यांनी एक ॲज अ काय आपण म्हणतो त्याला, येस, ते त्यांनी तुम्हाला एक वर्क दिलेलं आहे की ज्या वर्कमध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे, ओके, मेक अ फ्लो चार्ट शोईंग टॅक्झॉनॉमिकल हिरार्ची. तुम्हाला फ्लो चार्ट बनवायला सांगितलेला आहे टॅक्झॉनॉमिकल हिरार्चीचा, आणि मी तोच तुम्हाला फ्लो चार्ट आता शिकवणार आहे. ओके, तर फ्लो चार्ट म्हणजेच काय? जो पण RH विटकर होते त्या RH विटकरने एक स्टेप्स तयार केल्या क्लासिफिकेशनच्या.
ओके, किंवा ग्रुप्स वाटेन तेच ग्रुप ऑफ क्लासिफिकेशन अजूनही आपल्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये लर्न केलं जातं किंवा स्टडी केलं जातं. आता ते नक्की कोणतं आहे? कॉन्सन्ट्रेट हिअर. त्यामध्ये फर्स्ट ओके सॉरी. सो इकडे पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे किंगडम. किंगडमला ॲक्च्युली मराठीमध्ये आपण म्हणतोय की राज्य, जसं महाराष्ट्र हे एक राज्य आहे. ओके, हे किंगडम. किंगडममध्ये काय येतात? किंगडमच्या नंतर मग सब किंगडम असतो किंवा तुम्ही ते त्याला डिव्हिजन म्हणू शकता. बट ॲक्च्युली याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, डिव्हिजन किंवा फायलम. फायलम हे ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये स्टडी करायचं असेल तर फायलम म्हणतात किंगडमच्या नंतर, आणि जर प्लांटच्या बाबतीत स्टडी करायचं असेल तर त्याला डिव्हिजन म्हणतात. ओके, आफ्टर दॅट डिव्हिजन, फायलम, याच्यानंतर मग काय आहे? क्लास. ओके, क्लास नंतर काय आहे? सब क्लास. ॲक्च्युली ते सब क्लास नाही घेता येणार, सिरीज घेऊ आपण. ओके, क्लास, सिरीज. त्यानंतर मग सिरीजला ॲनिमल्समध्ये ऑर्डर म्हणतात, जसं ह्याच्यात कसं ऑर्डर मिळालं आहे सेम तसंच. ओके, ऑर्डरच्या नंतर मग काय असते? फॅमिली. ओके, आफ्टर दॅन फॅमिली. फॅमिलीच्या नंतर काय आहे बाळांनो? जिनस. आणि त्यानंतर काय आहे? सर्वात शेवटी स्पेसीज. ओके बाळांनो, ह्या रँक आहेत किंवा ह्या कॅटेगरीज आहेत. ओके, क्लासिफिकेशनच्या. प्लीज सगळ्यांनी फोकस करा. एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किंगडम, डिव्हिजन, क्लास, सिरीज, फॅमिली, जिनस, स्पेसीज. हे अबाउट प्लांट झालं. ओके, पण जर का आपण ॲनिमलच्या बाबतीमध्ये पाहायला गेलो तर कसं येणार? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसीज. म्हणजे अबाउट ॲनिमल्स डिव्हिजन न म्हणता फायलम हा वर्ड यूज करतात, सिरीज न म्हणता ऑर्डर हा वर्ड यूज करतात. ॲनिमल्समध्ये सिरीज नसतात तर ऑर्डर असतात. मग आता हे झाले मेन रँक किंवा मेन कॅटेगरीज. ओके, पण जर का मी तुम्हाला सब रँक सांगितल्या तर ते सब रँक कशा असतात? तर पहा, किंगडमच्या नंतर कुठला येतो? सब किंगडम, हा सुद्धा एक ग्रुप पडतो. ओके, डिव्हिजन किंवा फायलम नंतर कुठला ग्रुप येतो? सब डिव्हिजन किंवा सब फायलम. क्लास नंतर कुठला येतो? सब क्लास. ऑर्डर नंतर सब ऑर्डर. आणि जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं सेम तसंच फॅमिली नंतर सब फॅमिली. आणि या न्यू इयरपासून 2020 पासून स्पेसीज नंतर सुद्धा अजून एक न्यू आलेला आहे, सब स्पेसीज. कळलं सगळ्यांना? मग यावेळेस त्याचे एकूण किती टाईप पडेल पहा. किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, सब डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सीरीज और ऑर्डर, सब ऑर्डर, फॅमिली, सब फॅमिली, जिनस, स्पेसीज, सब स्पेसीज. म्हणजे टोटली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती एकूण रँक पडले आहेत बाळांनो याच्यामध्ये? टोटली 13 रँक, 13 रँक आपल्याला याच्यामध्ये लर्न करायला मिळालेले आहेत. ओके, मग अशा भरपूर टाईप रँक केल्या जातात. याच्यासाठी आता मी तुम्हाला हे डिटेल्समध्ये क्लासिफिकेशन नक्की कसं आहे हे मी तुम्हाला ॲक्च्युअली ओके एक्झाम्पल्स आहेत एक्सप्लेन करतो. सो चला आता आपण हे सगळे टॅक्झॉन जे पण आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या आपण कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीचे टॅक्झॉन लर्न करूया. मी तुम्हाला मागशीच एक्सप्लेन केले आहे. टॅक्झॉन दॅट मीन्स वॉट, की त्या ग्रुपला, त्या ग्रुपच्या नावाला टॅक्झॉन म्हणतात. ओके, हां, पण त्या स्टेपला कॅटेगरी म्हणतात. म्हणजे सब किंगडम ही कॅटेगरी झाली, पण प्लॅन्टी हा काय झाला? टॅक्झॉन झाला. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर डिटेल्समध्ये अजून सांगतो, फक्त सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा इथे. ओके,
हां ज्यावेळेस सुद्धा आर एच विटकरने क्लासिफिकेशन केलं होतं त्यावेळेस आर एच विटकरने एकूण 5 किंगडम्स तयार केले. किंगडम राज्य 5 मेन राज्य तयार केली, 5 किंगडम तयार केले. त्यातलं सगळ्यात मेन फर्स्ट किंगडम होतं सगळ्यात वास्ट, ते आहे किंगडम प्लांटी. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया किंगडम प्लांटीचं. किंगडम प्लांटी, प्लांटी. त्यानंतरचा जर का दुसरा कुठला ग्रुप असेल तर तो आहे किंगडम ॲनिमालिया. आता मला सांगा आपण ॲनिमालियामध्ये येतो की प्लांटीमध्ये येतो? ऑब्विसली आपण ॲनिमालियामध्ये येतो. अजून 5 ग्रुप तयार केले होते. त्यातला थर्ड नंबरचा ग्रुप कुठला आहे? किंगडम फंगाय. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा. ओके, त्यानंतर मग किंगडम ठीक आहे वॉट एव्हर, आपण त्याचं नंतर लर्न करूया डिटेल्समध्ये. अजून ते किंगडम डिटेल्समध्ये आहेत. ओके, तर मग ते जे पण किंगडम आहे ते किंगडम मी तुम्हाला इन फ्युचर शिकवेनच. पण ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आर एच विटकरने जे पण ह्या कॅरेक्टरिस्टिक केले ओके किंगडम येस, त्यावेळेस त्यांनी हे जे पण 5 किंगडम तयार केले होते प्लांटी, ॲनिमालिया, फंगाय, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा. येस, तर असं टोटली एकूण त्यांनी किती 5 किंगडम सिस्टीम आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली. तर याच्यातले तुम्हाला तर मी एक्झाम्पल जे आपण सांगणार आहेत ते फंगाय, मोनेरा व प्रोटिस्टा यांच्यामधले न सांगता मी तुम्हाला फक्त या दोघांमधले एक्झाम्पल सांगणार आहे. त्यामध्ये प्लीज कॉन्सन्ट्रेट हिअर, लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये असणारे हे किंगडम डिव्हिजन क्लास सिरीज ह्या प्रत्येकामध्ये असतात. ओके, फक्त हे त्यांची नावं आहेत, बट ॲक्च्युली किंगडमचं इथं नाव काय आलं प्लांटी, ह्या ग्रुपमधल्या किंगडमचं नाव काय आलं ॲनिमल्स, ह्या किंगडमचं नाव काय आलं फंगाय, ह्या किंगडमचं नाव काय आलं मोनेरा, ह्या किंगडमचं नाव काय आलं प्रोटिस्टा. सो किंगडमचे नाव चेंज होतात बट किंगडमच आहेत हे सगळे. जसं की आपण सगळेजण कोण आहोत तर ह्युमन्स आहोत, पण ह्युमन्सचे नेम चेंज होतात. काही ह्युमन्सचं नाव तर त्याचे नाव वेगवेगळे आहेत, हो की नाही. सेम तसंच ह्या सगळ्यांना काय म्हणायचं कॅटेगरीज. या सगळ्यांना काय म्हणायचं टॅक्झॉन्स. हे सुद्धा एक टॅक्झॉन्स आहेत म्हणजे ग्रुप आहे. हा सुद्धा एक टॅक्झॉनच आहे. ओके, सगळ्यांना कळलं, त्या ग्रुपला टॅक्झॉन म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांच्या नावाच्या प्रत्येक ग्रुपला टॅक्झॉन म्हणलेलं आहे आणि त्यांच्या स्टेपला कॅटेगरीज म्हणलेलं आहे. त्यांच्यात ज्या आपण स्टेप्स पाडल्या त्यांना कॅटेगरीज म्हणलेलं आहे. तसं कॅटेगरी किंगडम आणि ह्या टॅक्झॉनच्या मधल्या किंगडम कॅटेगरीचं नाव काय आहे प्लांटी. ह्या टॅक्झॉनमधल्या म्हणजे मी ग्रुपच्या ऐवजी टॅक्झॉन हा वर्ड यूज करतोय. ह्या टॅक्झॉनमधल्या फर्स्ट कॅटेगरीचं नाव काय आहे म्हणजे किंगडम नावाच्या कॅटेगरीचं नाव काय आहे ॲनिमलिया. ओके, तर चला आता आपण बाळांनो हे इन डिटेल्समध्ये लर्न करूया. ओके, आता डिव्हिजन. आता मीच तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, मी ही जी पण लिहिणार आहे इन्फॉर्मेशन ती आहे रोज म्हणजे गुलाब या प्लांटबद्दल, आणि ॲनिमल कुठला घेणार आहे कोब्रा म्हणजे आपला इंडियन कोब्रा नाग. ओके, सो कॉन्सन्ट्रेट हिअर. हां, आता प्लांटमध्ये रोज याचा डिव्हिजन नावाची कॅटेगरी जी आहे त्या रोजची डिव्हिजन कुठली आहे तिचं नाव काय आहे तर मी तुम्हाला माहिती सांगितलं की जे पण सगळे फ्लॉवरिंग आहे ते कशामध्ये येतात अँजिओस्पर्ममध्ये. ओके, जे पण सगळे कोब्रामध्ये आहेत जो पण कोब्रा आहे त्याचं ॲक्च्युली डिव्हिजन कुठली येते तर कोरडाटा. ज्याला पाठणीचा मणका आहे ते सगळे कोरडाटामध्ये येतात. म्हणजे आपण पण कोरडाटामध्ये येणार, कोब्रा सुद्धा येणार आणि आपण पण येणार. पुढे आहे क्लास. तर रोज म्हणजे गुलाबाचं जे पण झाड आहे त्याचा ॲक्च्युली क्लास कुठला येतो डायकॉटिलिडॉनस. आता डायकॉटिलिडॉनस म्हणजेच काय तर ज्यांचे सुद्धा लीव्स हे असे असतात, इकडे बघा बाळांनो ते डायकॉटिलिडॉनसमध्ये येतात. आणि ज्यांचे सुद्धा लीव्स हे असे असतात शुगर केनसारखे ओके दिसतं तुम्हाला ते सगळे येतात मोनोकॉटिलिडॉनसमध्ये. मग मला सांगा रोज कसं असतं अशासारखं असतं का असं असतं लीफ
सो असं असतं म्हणून ते डायकोटिलॉडॉनसमध्ये आलं. ओके, आता याचा म्हणजे कोब्राचा क्लास कुठला आला बाळांनो? रेप्टॅलिया. जे पण सरपटतात ते रेप्टॅलियामध्ये येतात. सो कोब्रा रेप्टॅलियामध्ये. आपला क्लास रेप्टॅलिया येणार आहे का? नाही. ओके, आपला पण तुम्ही क्लास इंटरनेटवर शोधू शकता, सर्च करू शकता. इट्स अ इंटरेस्टिंग थिंग. ओके, त्यानंतर कुठलं आहे पुढे? तर सिरीज कुठली आहे प्लांट्सची? दॅट इज पॉलीपेटलस. बघा बाळांनो, पॉलीपेटलस म्हणजेच काय? तर ज्याला 5 किंवा 5 पेक्षा जास्त पेटल्स असतात त्याला पॉलीपेटलस म्हणतात. ॲक्च्युली हे नंबर्स आहेत बायोलॉजीमधले. मोनो, बाय, डाय, ट्राय, टेट्रा, क्वाड्रा, त्यानंतर पेंटा आणि पॉली. हे मी सगळं तुम्हाला पुढे शिकवणारच आहे, पण आता फक्त पॉली लक्षात ठेवा. पॉली म्हणजेच मोर दॅन 5, पेटल्स म्हणजे पेटल्स 5 पेक्षा जास्त. रोजमध्ये 5 पेक्षा जास्त पेटल्स असतातच, तुमच्या सगळ्यांनी ऑब्झर्व केलंच आहे. आता ॲनिमल्समध्ये सिरीज नसते. मग ॲनिमल्समध्ये काय असतात बाळांनो? तर ऑर्डर असतात. ओके, म्हणून मी इथे ऑर्डर हा एक ऑप्शन घेतो सगळ्यांना समजावं म्हणून. आता तुम्ही म्हणा सर मग प्लांटमध्ये ऑर्डर असतो का? तर हो, प्लांटमध्ये ऑर्डरही असू शकतो. जसं याच्यामध्ये आहे, रोज याची ऑर्डर आहे माल्वेल्स. ही एक ऑर्डर आहे. जे वेलीसारखे झाडे वाढतात ते माल्वेल्स या ऑर्डरमध्ये येतात. ओके, आणि याचा कोब्राचा जो पण ऑर्डर आहे ते काय आहे? स्क्वॅमॅटा, म्हणजे जो उभा राहत नाही असा थोडक्यात. ओके, जे उभे राहत नाहीत. आता फॅमिली कुठली आहे बाळांनो? ह्याची माल्वेसी. आता कोब्राची फॅमिली कुठली आहे? तर इलिपिडी. इलिपिडी बाळांनो ही फॅमिली. गोम माहिती आहे सगळ्यांना? गोम, तिची सुद्धा इलिपिडी हीच फॅमिली आहे. ती सुद्धा सापाची दुरून नातलगच लागते कोब्राची. ओके, त्यानंतर पुढे कुठलं आहे? जिनस हिबिस्कस. रोजचा जिनस कुठला आहे बाळांनो? हिबिस्कस. खरं तर हिबिस्कस हे याचं सुद्धा नाव आहे जास्वंदीचं. बरं, जास्वंदीच्याच फॅमिलीमध्ये रोजसुद्धा येतो. ओके, आणि कोब्राचं हे काय आहे? जिनस कुठला आहे? नाजा. पुढे आहे स्पेसीज. तर बाळांनो रोजची स्पेसीज कुठली आहे? रोजा सिनेसिस. ओके, कोब्राची स्पेसीज कुठली आहे? नाजा. आता बाळांनो तुम्हाला इंटरेस्टिंग थिंग सांगायचं आहे ते म्हणजेच काय? तर प्रत्येकाची जी पण स्पेसीज आणि जिनस असेल, बघा बाळांनो, स्पेसीज आणि जिनस, याची पण स्पेसीज आणि जिनस बघा. कोब्राची स्पेसीज कुठली? नाजा. रोजची स्पेसीज कुठले? रोजा सिनेसिस. ओके, आणि जिनस रोजचं कुठलं? हिबिस्कस. आणि कोब्राचं कुठलं आहे? नाजा. यांच्यावरून त्यांचं बॉटॅनिकल नेम डिसाईड होत असतं. कळलं तुम्हाला? याच्यावरून त्यांचं बॉटॅनिकल नेम डिसाईड होत असतं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं जिनसचं नाव घेतलं जातं आणि त्यांचं सरनेम कसं आपण आपल्या नावामध्ये लावतो तसं त्यांचं स्पेसीजचं नाव म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, रोजचं काय नेम आहे बॉटॅनिकल नेम? तर हिबिस्कस रोजा सिनेसिस हे त्याचं ॲक्च्युअल नेम झालं, ज्याच्या नावाने त्याला अख्ख्या वर्ल्डमध्ये ओळखतात. ओके, आणि जर कोब्राचं नेम काढायचं तर त्याचं नेम काय आहे? नाजा. नाजा. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवू शकता. इट्स अ जोक अपार्ट. नाजा हे कोब्राचं सायंटिफिक नेम झालं. कारण तुम्हाला हे नॉमेनक्लेचरमध्ये मी पुढे शिकवणारच आहे. नॉमेनक्लेचर हे कशासाठी झालं? त्यांना हे नाव का देण्यात आलं? कारण की बाळांनो प्रत्येक थिंगला वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. सो सायंटिस्ट ज्यावेळेस त्याच्यावर रिसर्च करायचे त्यावेळेस त्यांना प्रश्न पडायचे की नक्की याचं नाव काय आहे. फॉर एक्झाम्पल, जर का आपण आंबा घेतला तर आपल्या मराठीमध्ये त्याला आंबा म्हणतात, दिल्लीमध्ये गेलं त्याला आम म्हणतात. ओके, बाहेर इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर त्याला मँगो म्हणतात, आफ्रिकेच्या साईडला वगैरे त्याला अल्फान्सो म्हणतात. बा किती नेम झाले. तेच जर का मग त्याला सगळ्या सायंटिस्टमध्ये त्याच्यावर संशोधन करताना प्रॉब्लेम्स येऊ लागले त्याच्या नावावरून. ओके, मग त्यासाठी त्यांनी एक कॉमन नेम ठेवलं, त्यालाच बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं नाव दिलं. बायनॉमियल म्हणजे बायोलॉजीमध्ये 2 वर्ड असलेला. इट्स अ 2 वर्ड्स, आणि त्या वर्ड्समध्ये जिनसचं एक नेम घेतलं आणि स्पेसीजचं एक नेम घेतलं आणि त्याच्यावरून त्याला नाव दिलं गेलं हिबिस्कस रोजा सिनेसिस किंवा नाजा. तसंच आंब्याचं सुद्धा एक नाव आहे मँजीफेरा इंडिका का? कारण तो इंडियामध्ये सापडतो. जसं तुळशीचं सुद्धा एक नाव आहे ऑसिमम स्नॅक्टम.
कळलं तुमच्या सगळ्यांना? असं प्रत्येकाचे बॉटॅनिकल नेम शोधून काढा. इव्हन आपल्या ह्युमन्सचं सुद्धा काय सायंटिफिक नेम आहे का हे सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. तर इथून पुढचा जो लेक्चर आहे तोही खूप इम्पॉर्टंट आहे. तो आपण अजून पुढे लर्न करणारच आहोत. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.